तर नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अगदी कसून तपास करतात। आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। मात्र या प्रकरणात काही राजकीय कनेक्शन समोर आल्यानं खळबळ उडाली। नाशिकचा हिंसाचार हा पूर्व नियोजित राजकीय कट होता का? धार्मिक नगरी नाशिकला अशांत करण्याचा प्रयत्न नेमका कोण करत आहे? जाणून घेऊया रिपोर्टमधून। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेला हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गा, महापालिकेनं हा दर्गा अनधिकृत ठरवून कारवाई केली। मात्र कारवाईच्या काही तास आधीच दर्ग्यापासून हाकेच्या अंतरावर हिंसाचार उसळला। हजारोंच्या संख्येनं जमाव हिंसक झाला। पोलिसांवर लाठ्या काठ्या, धारधार शस्त्र यासोबतच दगड, विटा, फरशा फेकण्यात आल्या। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। यासोबतच अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। या घटनेत गुन्हे शाखेच्या एसीपींसह 3 पोलीस निरीक्षक आणि 21 कर्मचारी जखमी झाले। 11:30च्या सुमारास नाशिक शहरातील काटेगल्लीतील सातपीर बाबा दर्गा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्या ठिकाणी अचानकपणे साधारण 1,500च्या आसपास बेकायदेशीर जमाव एकत्र आला आणि त्यांनी पोलिसांवरती जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडफेक तसेच काचेच्या बाटल्या, लाकडी दांडके याच्यानी पोलिसांवरती अटॅक केला। हिंसाचाराच्या घटनेनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले। हिंसाचार प्रकरणी जवळपास 1500 जणांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून 38 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। मोबाईल व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजेस यासोबतच तांत्रिक बाबींच्या आधारे पुरावे गोळा केले जात आहेत। रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आम्ही स्पॉटवरून 15 आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। त्याचबरोबर साधारण 70 मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेल्या होत्या की जे लोक सोडून पळून गेलेले होते, जे दंगल करणारी लोक होती ती। त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण 54-55 लोकांची नावं आम्ही FIR मध्ये टाकलेली आहेत। आणि याच्यानंतर जे 15 लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं। त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या इंट्रोगेशनमधून जे अधिक नावं येत आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे। नाशिकमध्ये हा हिंसाचार घडवून आणण्यामागे मास्टरमाइंड कोण? हा पूर्वनियोजित कट होता का? यात बाह्य शक्तींचा हात होता का? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। जिथे हिंसाचार घडला त्या पखाल रोड परिसरातील नागरिकही पोलिसांना शक्य ती सगळी मदत करतात। मुझे तो गलत लग रहा है, वो नहीं होना चाहिए था। पुलिस अपना अपना काम कर रही थी, वो प्रशासन के अंडर में हो रहा था। पुलिसों पे दगड़फेक नहीं करना चाहिए था, मैं उसके खिलाफ हूँ। तो हमारा तो बोलना ये मतलब है कि भाई शांति रहना चाहिए। ये जो पुलिसों पे हमला किए ये गलत है, वो नहीं करना चाहिए। पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच हिंसाचार प्रकरणात राजकीय कनेक्शनही समोर आले। काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित असलेले आरिफ हाजी पटेल शेख यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। तर नाशिकचे MIMचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना अटक करण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं। ती जर व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल, ती दोषी असेल तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता त्याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला, त्याला तिथं कुठंतरी धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर ठेवली जाणार नाही। महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लान ती घटना केली। त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू, आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावेळेस त्यांनी हल्ला केला, पोलिसावर हल्ला केला। नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांना मार खावा लागला। पण पोलिसांनी सर्व हुडकून काढलेलं आहे
आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल. आता नाशिकमध्ये जी दंगल घडलेली आहे त्या दंगलीमध्ये कोण आहेत, कोणत्या कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत, हे सर्व महाविकास आघाडीशी निगडीत असलेले लोक आहेत. त्यांची नावं समोर आलेली, एमआयएमच्या शहराध्यक्षाचं नाव समोर आलेलं आहे. म्हणून दंगल करवणारेच दंगल कशी घडते हे बोंबलत फिरतायत आणि दंगल स्वतः घडवतायत. नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जो दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये 31 कर्मचारी जखमी झाले, सरकार एकही आरोपीला सोडणार नाही. हे आरोपी ज्या पक्षाचे आता समोर येत आहेत ते सर्व महाविकास आघाडीतले आहेत आणि त्यांनी दंगल करायचा जो प्रयत्न केलाय, महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई ही केलीच जाईल. राजकीय नेते एकमेकांवर ताशेरे ओढतायत, मात्र पोलीस यंत्रणा फक्त पुराव्यांच्या आधारेच तपास करत असल्याचं नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं. आम्हाला 2-3 दिवसापासून इनपुट्स होते की काही लोकांची माथी भडकवण्याची कामं करत आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन केलेला होता. SRPFच्या 3 कंपन्या आपण नाशिक शहरामध्ये बोलवलेल्या होत्या, त्याचबरोबर आमचं सर्व पोलीस दल हे अलर्टवर होतं आणि त्यामुळेच ज्या वेळेला इन्सिडेंट झाला त्यावेळेला आपण अतिशय क्विक रिस्पॉन्स आणि स्ट्रॉंग रिस्पॉन्स या ठिकाणी करू शकलो. तर ती जी लोकं आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत. त्याचबरोबर इतरही काही नावं असतील त्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गेल्या 8 महिन्यातच दंगलीची ही दुसरी घटना घडली आहे. नाशिकला कोण अशांत करू पाहतंय असा सवाल उपस्थित होतोय. एकंदरीतच नाशिक पोलिसांचा तपास आता कोणत्या दिशेने जातो आणि हिंसाचाराच्या या घटनेमध्ये कोणाकोणाचा हात आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलीस देखील कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतील अशीच सध्या अपेक्षा करूयात. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.